2023 हे वर्ष म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी चांगलं गेलं। म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूकदार मालामाल झाले। मात्र गुंतवणूकदारांना यातून प्रॉफिट बुक करायचा असेल किंवा आणखी गुंतवणूक करायची असेल तर 31 डिसेंबर पर्यंत काही गोष्टी कराव्या लागणार होत्या। यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड आणि डीमॅट अकाउंटमध्ये नॉमिनी अपडेट करावा लागणार होता। यासाठी 31 डिसेंबर 2023 ही अंतिम तारीख होती। जर 31 डिसेंबर पर्यंत नॉमिनीची माहिती टाकली नसती तर अकाउंट फ्रीज झालं असतं। असं झालं तर तुम्हाला म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सची खरेदी विक्री करता आली नसती। तुम्हाला नॉमिनी ॲड करायचा नसेल तर तसा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल। डीमॅट अकाउंटमध्ये नॉमिनीची माहिती कशी ॲड करायची ते आता जाणून घेऊया। तुमचं अकाउंट NSDL किंवा CDSL यापैकी कोणत्या डिपॉझिटरीमध्ये आहे ते तुम्हाला बघावं लागेल। समजा तुमचं डीमॅट अकाउंट NSDL कडे असेल तर तुम्हाला नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड म्हणजेच NSDLच्या साईटला व्हिजिट करावं लागेल। तिथे तुम्हाला डीमॅट नॉमिनेट ऑनलाईन वर क्लिक करून DPID, क्लायंट ID आणि पॅन नंबर टाकावा लागेल। त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल। त्यानंतर तुम्ही नॉमिनीची माहिती टाकून आधार ई-साइन करू शकता। पुन्हा एक OTP येईल जो टाकल्यावर तुमच्या अकाउंटमध्ये नॉमिनीची माहिती अपडेट होईल। म्युच्युअल फंडमध्ये नॉमिनीची माहिती ॲड करायची असेल तर CAMSच्या वेबसाईटला व्हिजिट करावं लागेल। camsonline.com या वेबसाईटवर तुम्हाला नॉमिनेट नाव हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पॅन नंबर टाकावा लागेल। तिथे तुम्हाला म्युच्युअल फंड अकाउंटची माहिती दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही नवीन नॉमिनीची माहिती टाकू शकता किंवा जुन्या माहितीमध्ये बदलही करू शकता। म्युच्युअल फंड आणि डीमॅट अकाउंट व्यतिरिक्त अनेक ठिकाणी ही माहिती अपडेट करावी लागते। इतर ठिकाणी जरी डेडलाईन नसेल तरी प्रत्येक गुंतवणुकीच्या अकाउंटमध्ये नॉमिनीची माहिती नियमित अपडेट केली पाहिजे। बँक अकाउंट असेल किंवा FD, PPF, प्रॉव्हिडंट फंड अकाउंट, बँक लॉकर यासारख्या आर्थिक व्यवहाराच्या ठिकाणी नॉमिनी ॲड करणं आपल्या फायद्याचं आहे। बऱ्याच ठिकाणी नॉमिनीची माहिती टाकणं बंधनकारक नसतं, त्यामुळे फॉर्म भरताना लोक नॉमिनीची माहिती टाकत नाहीत। मात्र तसं न करता नॉमिनीची माहिती आवर्जून टाकली पाहिजे। त्यामुळे गुंतवणूकदाराच्या पश्चात योग्य व्यक्तीकडे त्याची संपत्ती जाईल। नॉमिनीचं वय 18 पेक्षा कमी असेल तर अपॉइंटी देखील नेमणं गरजेचं आहे। जर नॉमिनीची नोंद केली नसेल तर तुमच्या पश्चात वारसांना खूप मोठ्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागेल। तसेच नंतर त्यांच्यात वाद निर्माण होऊ शकतात। याशिवाय तुम्ही बँक लॉकर घेतला असेल तर तुम्हाला नवीन वर्षासाठी बँकेबरोबर नवीन ॲग्रीमेंट करावं लागेल। 31 डिसेंबरच्या डेडलाईन आधी हे महत्त्वाचे कामं नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास होणार नाही।